नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग आणि भीम जयंतीच्या हार्दिक सगळ्यांना शुभेच्छा. तर मस्त इथे मी सकाळी उठून ब्रश वगैरे करत आहे. मला गावाला जायचं होतं स्पेशल भीम जयंतीसाठी. तर मी पप्पा मम्मी आम्ही सकाळीच गावाला निघालो. हे आमच्या गावाच्या समोरचं गाव आहे उत्तरवाडा. तुम्ही बघा इथे किती छान मस्त अशी डेकोरेशन झाली आहे. सगळ्या इकडे एवढं सुंदर सेलिब्रेशन होत आहे. खूप आम्ही घरी आलो, आंघोळ वगैरे केली, मस्त 14 एप्रिलसाठी रेडी झालो. DJ ऑलरेडी येऊन होता. DJ माझे फ्रेंड्स सगळेजण येऊन होते. आता काही जणांना प्रश्न पडला असेल की मी कधी रामनवमीच्या याच्यात असते तर कधी 14 एप्रिलच्या. तर आमच्या घरी सर्व धर्म समभाव अशी पद्धत आहे. माझ्या घरी कोणत्याच कास्टला घेऊन भेदभाव नसते. सगळेजण एकच आहे. इथे सगळेजण माझी वाट पाहत होते की कधी मी येणार, कधी मस्त सगळेजण डान्स करणार. मग सगळे सपोर्टिव्ह होते. सगळ्यांनी मला माझ्या ब्लॉगमध्ये सपोर्ट केला. मस्त सगळेजण एकदम छान अशी तयारी वगैरे करून होते. हे इशू बेबी आहे जो बाय करत आहे. माझ्या फ्रेंडचा छोटा भाऊ म्हणजे माझा भाऊ. इथे DJ सुद्धा आला होता आणि इथे आम्ही मस्त चाललो DJमध्ये डान्स करायला. एवढा सगळ्यांनी डान्स केला, पाय दुखेपर्यंत आम्ही सगळ्यांनी डान्स केला खूप जास्त. इथे मस्त ब्रेक पण होतं, कच्चा चिवडा होता. यांनी बघा सगळेजण असं मस्त एवढे सारे आंबे खाल्ले यांनी. पप्पाला इथे पूजन करायसाठी पण चीफ गेस्ट म्हणून बोलावलं होतं. पप्पाने पण छान पूजा वगैरे केली. काय परत आमचा डान्स चालू झाला. एवढा खतरनाक डान्स केला आम्ही, खूप जास्त म्हणजे पाय दुखेपर्यंत डान्स केला. माझ्या पप्पांनी पण डान्स केला, ते नाही या ब्लॉगमध्ये, त्यांनी व्हिडिओ काढला आहे पण त्यांनी पण डान्स केला. इथे सगळेजण एकदम छान आणि एकदम प्रॉपर कार्यक्रम असते की म्हणजे गर्ल्सला सेफ असा कार्यक्रम होता हा. मस्त आम्ही सगळ्यांनी फुल डान्स केला, फुल मस्तीमध्ये. डान्स वगैरे झाल्यावर इथे संध्याकाळी जेवणाचं सुद्धा व्यवस्था होती. छान मस्त आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केलं. तुम्हा सर्वांना माझा आजचा 14 एप्रिलचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.